विविध सण उत्सव आणि जयंतीच्या अनुषंगाने केज पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक मीना साहेब, तसेच पोलीस निरीक्षक महाजन साहेब, नगराध्यक्ष सीताताई बुनसोड, हरुणभाई इनामदार, पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब, शिंदे साहेब आणि हनुमंत भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या बैठकीनंतर केज पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। शांतता समितीच्या बैठकीमध्ये बोलताना कोण काय म्हणाले पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। आतापर्यंत ज्याप्रमाणे दरवर्षी आपण सलोख्याने सर्व समाज एकत्र मिळून आपण सणवार साजरे करतो, तसं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। आपल्याकडे फार चांगला उपक्रम आहे की आपण गणपती वाजतो त्यावेळेस पण आपण सर्व समाज मिळून एकत्रित साजरे करतो। तसंच 14 एप्रिलला देखील आपण सर्व समाज एकत्र येऊन जयंती साजरी करतो आणि त्यातच आता रमजान ईद पण आहे। तर या अनुषंगाने सर्व जातींमध्ये सलोखा निर्माण झाला पाहिजे आणि सर्व आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शांततेच्या वातावरणात आपण दोन्ही सण साजरे केले पाहिजे। तसंच आगामी लोकसभा निवडणूक देखील येते, त्या टायमालाही आपण सर्वांनी शांतता अबाधित राखून आपलं कुठंच गालबोट लागणार नाही याच्यासाठी आपण ही मिटिंगचं आयोजन केलेलं आहे। तर या मिटिंगसाठी सर्वप्रथम मी अरुणभाई विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन सांगा। आज या ठिकाणी आपल्या सर्वधर्मीय विविध सणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आज पोलीस स्टेशननं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आज शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला उपस्थित असलेले केज पोलीस स्टेशनला लाभलेले कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक महाजन साहेब, केजच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्षा बनसोड मॅडम, त्याचप्रमाणे केजला तरुण तळमदाराची टीम आपल्याकडे अधिकारी व लोकांचे आहे असे आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार बांधव आणि विविध भीम जयंतीच्या समितीचे अध्यक्ष, कार्यकर्ते आणि तरुण मित्र, आज या ठिकाणी आपण आपल्या केजचं पुरोगामित्व जपण्यासाठी आज विविध सण असतील, उत्सव असतील, जयंती असतील, साहेब आमचा इतिहास आहे की आजपर्यंत आम्ही कुठलंही गालबोट एक वगळता आम्ही आजपर्यंत लागू दिलं नाही आणि लागणार पण नाही। आणि त्या एका झालेल्या घटनेचं अतीव दुःख आम्हाला आज बी आहे, काल बी होतं आणि उद्या पण राहील। परंतु आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं केजचं नाव लौकिक करून ते झाडली छोटी मोठी घटनेचं झालेलं डाग सुद्धा आम्ही धुवून काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आणि आज या ठिकाणी मला एवढंच सांगा वाटतं की आता केजच्या सर्व समाज बांधवानं एक पुरोगामितेचा विचार घेऊन आपण चालत आहोत आणि मी सर्व केजवासियातर्फे साहेबांना आश्वस्त करू इच्छितो की रमजान ईद असेल, रामनवमी असेल किंवा तुमचं हे असेल ईद असेल किंवा जयंती असेल, कुठलाही गालबोट लागणार नाही। फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तुमचा बंदोबस्त पाहिजे, बाकी तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही। कारण केजचा इतिहास आहे की आज केजला ज्यावेळेस राम मंदिराची प्रतिष्ठापना असेल किंवा रामनवमी असेल, या ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडीकडून शेवटची पद्धत असते, हे आमच्या केजचा इतिहास आहे। आणि केजचा संदर्भ देशमुखाच्या वाड्यातून निघतो। जयंतीचं नियोजन एक पूर्व आमच्या सर्व कार्यकर्ते मिळून करतात। तर अशा पद्धतीचा आमच्या केज शहराचा इतिहास राहिलेला आहे, त्यामुळे कुठलाही गालबोट लागणार नाही। तुम्ही निश्चित राहा, याच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की आम्हाला या ठिकाणी फक्त एवढीच विनंती आहे की आता जयंती आहे, सर्व उत्सव आहेत, थोडं आमचं एक तरुणाचा उत्साह असतो, जर काही गोष्टी म्हणजे डीजे असेल, हे असेल, ते असेल, थोडं आम्हाला थोडं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आमचं जी वर्षाला एकदा येणारा जो उत्सव आहे त्याला थोडा सगळ्याला आनंद घेता यावा अशा पद्धतीचं अपेक्षा मी पोलीस डिपार्टमेंटकडून करतो आणि कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं काम आमच्या सर्व तरुणाकडून आणि केजवासियाकडून, 18 पगड जातीच्या तरुणाकडून, संघटनेकडून होईल अशा पद्धतीची गवाही देतो। आणि आमच्या सगळे कुणी मद्यप्राशन करून कुठली सहभागी होणार नाही आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो।
आपल्याला बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेऊन नाचायचे आहेत, परंतु त्यांना आपण त्यांचे विचार डोक्यात घ्यायचे आहेत आणि म्हणून आपल्याला एक शांततेच्या मार्गाने आपण या ठिकाणी जयंती साजरी करायची आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली, देशावर जी उपकार केला, त्याचं थोडक्यात सांगायचं झालंय तर जब मेरे बाबा ने आंख खोली तो सारा हिंदुस्तान इंसान हो गया, जब मेरे बाबा ने पेन खोली तो एक देश का संविधान हो गया, और देश का संविधान जब खुल गया तो चाय बिकाने वाला देश का पंतप्रधान हो गया. आणि इथं बसलेल्या सीताफळ सोडे देश के 4 नगराध्यक्ष झाले. एवढं काम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी आपल्याला केलेलं आहे. म्हणून आपल्याला सगळ्याला कुठलंही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीनं काम करायचं आहे. आणि केजला एक नावलौकिक आणि पुरोगामित्व टिकवण्यासाठी आपण सगळे 18 पगड जातीचे लोक ईदचा सण सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने साजरा करू. आमची सुद्धा महिनाभर सगळ्यांनी उपवास ठेवून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या भागामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हातात हात घालून 18 पगड जातीचे लोक आम्ही सर्व सण सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडू अशा पद्धतीची ग्वाही देतो. आम्हाला या ठिकाणी बोललात, आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत. धन्यवाद अरुणभाई. अत्यंत चांगल्या शब्दात अरुणभाईंनी आपला मानस व्यक्त करून दाखवला. त्यानंतर शांतता अबाधित राखण्यासाठी आपल्या काही सूचना असतील तर आपल्यातही काही आपण सुचवू शकतात. मी भोसले सरांना विनंती करतो, भोसले सरांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. आजच्या केस पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीचे अध्यक्ष माननीय या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक यशांजी महाजन साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या केसच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय सीताताई बनसोड मॅडम, माननीय अरुणभाई इनामदार, सर्व पोलीस अधिकारीगण, कर्मचारी वर्ग आणि उपस्थित भीम जन्मोत्सवासाठी आणि ईद वगैरे साजरी करण्यासाठी आपण सर्व उत्साही कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, दरवर्षी आपल्या केज पोलीस स्टेशनमध्ये अशा औचित्यानं बैठका होतात. अधिकारीगण बदलत राहतात, मात्र आपण पुन्हा पुन्हा सर्वजण बैठकीला येत असतो. शेवटी शासकीय काही फॉर्मॅलिटी आहे ती प्रशासनाला पूर्ण करावी लागते आणि तसंही नवीन अधिकाऱ्यांना अंदाज येत नसतो की नेमकं शहर कसं आहे वगैरे, याच्यासाठी त्यांना अशा बैठका नक्कीच घ्याव्या लागतात. परंतु आताच माननीय अरुणभाई इनामदार यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब केज शहर एका जसं मानवी जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे, अनेक गोष्टीत कुठं ना कुठं काही गोष्टी घडत राहतात, पोलीस प्रशासनाला त्याची जाणीव आहे. परंतु एकंदरीत बघता ओव्हरऑल ॲव्हरेजमध्ये गाव खरं तर अनेक जाती धर्माच्या समुदायानं वेढलेलं असताना सुद्धा गावात खूप चांगली शांतता आहे. जसं साहेबांनी सांगितलं, इनामदार साहेबांनी, की एखादी घटना नकळत घडते आणि त्याच्यात दोन्ही समाजात 4-2 मुलं अशी असतात की नकळत, आणि हे मानवी स्वभाव आहे, हे काही धर्म किंवा जातीला लागून नसतात अशा घटना. या घटना कदाचित त्याच्या बाहेरून घडतात आणि म्हणून त्या फारशा हे नसतात. परंतु शेवटी पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आपली योजना करावी लागते. मी या ठिकाणी भीम जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सगळ्यांना एक विनंती करेन. आपल्या सगळ्याला माहिती की आम्ही या विचाराचे पाईक आहोत, हे कुणाला सांगायची गरज नाही आम्हाला. आणि असं असताना मी आपल्याला एक विनंती नक्की करेन की ही जयंती साजरी करताना हळूहळू एका दिवसात काही आपल्याला पूर्ण काही चुकीच्या गोष्टी दूर करता येणार नाही, परंतु हळूहळू का होत नाही आपण करावं. त्याच्या अगोदर आपण फुले जयंती 11 तारखेला साजरी करतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, थोडं मी खंत व्यक्त करतो अशा ठिकाणी या विचारपीठावर, की आम्ही सगळ्या पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या, पण फुले जयंती ज्या महाराष्ट्राचं पुरोगामित्व ज्यांच्या नावानं सुरू होत आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती, किंवा जयंती म्हणजे माझं असं म्हणणं नाही जयंती साजरी केल्यानं फार लगेच होतं, पण विचाराचा जागर किंवा त्यांच्या कार्याचं स्मरण या निमित्तानं झालं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, कोणी काही म्हणू, परंतु जयंतीमध्ये पावित्र्य ठेवावंच लागेल. आमचा असा अनुभव आहे की डीजे वाजवणारे वाद्य वगैरे नसले की आम्ही जयंतीत जाणारच नाही, सहभागी होणारच नाही, असा एक समस्या आहे आपल्या केज शहरात. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगतो, कारण याच्यापूर्वी आम्ही एकदा महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती सुरू केली होती. फक्त हा आम्ही संदेश दिला होता की कुणालाही तिथं मद्यपान करून येता येणार नाही. तिथं वाद्य वृंदापेक्षा कमी माणसं होती, का तर आम्हाला हे का नाही. तर हे जर असेल आणि आम्ही बी त्याला समर्थन देत असू, नाही काय करावं, मुलं ऐकतच नाही, तर मला वाटतं
उघडपणे आपण काही गोष्टींचं म्हणजे चुकीचं समर्थन करतोय असं मला वाटतं. ठीक आहे, प्रायव्हेट लाईफ त्यांच्या असतील, आम्ही त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, परंतु अशा प्रसंगी तरी किमान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की आज उशिरा का असत नाही, समस्त मानवजातीला कळलेलं आहे की त्यांचं समस्त जीवन कुणासाठी होतं. काही काळी आज समाजानं स्वीकारलं नसलं तरी आज अगदी पूर्णपणे मान्य करून आम्ही चाललेलो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन प्रत्येक व्यक्तीसाठी या देशातल्या कसं लागू आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं की या ठिकाणी आपण सगळे मिळून हे करू आणि सर्वांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत टाळ्या वाजून करायचंय. तर या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि या शांतता समितीच्या बैठकीच्या अनुषंगानं या ठिकाणी केज शहरामध्ये 4 ते 5 या ठिकाणी मिरवणुका निघतात. विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासाच्या वातावरणाने साजरे केले जातात. त्या धर्तीवर आपल्या केज शहरामध्ये हे वातावरण असताना जे काही नगरपंचायतच्या अधीनस्थ असणारे ज्या काही बाबी आहेत, मग त्याच्यामध्ये MSCBची ही पथदिव्यांची जी पथदिवे आहेत लागलेले, या पथदिव्यांचा मागील जवळपास HPM कंपनीनं पाठीमागच्या काळामध्ये त्या ठिकाणी पथदिवे तर बसवले, पण प्रकाश मात्र केजकरांपासून आणखीनही वंचित आहे. तर त्यावर नगराध्यक्ष मॅडमने याकडे लक्ष घालावं. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही मार्ग आहेत, निवडणुकी दरम्यान जे येणारे मार्ग आहेत, त्या मार्गावरती देखील त्यांनी त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण दबईकरण, त्याबरोबरच काही ठिकाणी मुरुम सुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात यावा. आणि अशा विविध पद्धतीनं जे काही जी समस्या असतील, या समस्येला या ठिकाणी त्यांच्या केज नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना फुलेनगर असेल, भीमनगर असेल, क्रांतीनगर असेल, वकीलवाडी असेल, अशा ठिकाणी जी काही आपल्या जयंतीचा मार्ग आहे, या मार्गाचं त्यांना प्रत्यक्षात पाहणी करावी. आणि ज्या ज्या ठिकाणी काही तारा वगैरे MSCBच्या आडव्या येत असतील किंवा खड्डे पडले असतील रस्त्याला किंवा नाल्या तुटलेल्या असतील, सध्या विकास काम या ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळं साहजिकच आहे की नाल्या वगैरे त्या ठिकाणी पडलेल्या आहेत, तर त्यावर सुद्धा त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करून त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती बैठकीचं नियोजन झालेलं आहे. केज शहर अतिशय सामाजिक सलोख्याचं शहर आहे. गणपती उत्सव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, रमजान ईद असेल, अतिशय धार्मिक सलोख्याने हे सगळे कार्यक्रम केले जातात आणि सगळ्यांनी एकोप्याने हे केले जातात. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या विषयीनं आपण आता बोलतो आहोत आणि खऱ्यानेच अरुण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचं संविधान असल्यामुळे मी या ठिकाणी बोलू शकते आणि मी त्या पदावर बसू शकलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा फक्त बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि तो अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे. तर आपण आपल्यावर काहीतरी जबाबदारी घेऊन आपण अतिशय सलोख्याने बाबासाहेबांची जयंती, जन्मोत्सव आनंदात पार पाडण्याचा प्रयत्न करूयात. राहिला प्रश्न नगरपंचायतचा, तर ज्या मार्गाने जयंतीचा मार्ग असेल, पथ असेल, त्या पथाची आम्ही सगळे पाहणी करणार आहोत. कुठे मुरुमाची गरज आहे, कुठे पथदिव्यांची गरज आहे आणि कोणत्या ठिकाणी स्वच्छता नाही, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील त्या त्या ठिकाणी सगळा स्टाफ पाठवून स्वच्छता, इव्हन म्हणजे त्या ठिकाणाची स्वच्छता नाही तर संपूर्ण केजची स्वच्छता कशी केली जाईल याकडेही आमचं लक्ष आहे. निश्चितच आता जी काही आम्हाला HPM कंपनीने आमच्याकडे हँडओव्हर केलेली लाईटिंग, स्ट्रीट लाईट, तर आम्ही शीघ्र पातळीवर त्याचं काम चालू आहे. निश्चितच आमचा संकल्प असा आहे की 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला त्याचं बटन मारून केजमध्ये उजेड कसा आणता येईल याचा आम्ही 100% प्रयत्न करूयात, कारण की आम्ही 2 दिवसापासून पूर्णपणे त्याच्यावर काम करत आहोत. तर आणि आम्ही म्हणजे MSCBला सुद्धा लेटर दिलेलं आहे की ज्या ठिकाणी तारा वगैरे खाली आल्या तर त्या कशा वर उंचावून घेतल्या जातील. आपण जे आपले जे एथिक्स आहेत ते एथिक्स डोळ्यात ठेवून जयंती साजरी करायची आहे. कायदा व सुव्यवस्था डिस्टर्ब होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचे आहे. बाबासाहेबांची जयंती आहे, बाबासाहेब संविधानाचे जनक आहेत आणि कायदा बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, तर कुठलाही गालबोट लागणार नाही अशी संपूर्ण केजवासियांच्या वतीने आणि संपूर्ण जयंती उत्सव कमिटीच्या वतीने मी सर खात्री देते की अतिशय आनंदामध्ये हा सण, मग ईद असेल,
जयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल, सगळे सण अतिशय आनंदात होतील. आम्ही आमची जबाबदारी पार पाडूयात, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडावी आणि पोलीस स्टेशन त्यांची जबाबदारी पार पाडायला नेहमी सज्ज असते. सगळ्यांना एकदा संपूर्ण केजवासियांकडून शुभेच्छा देते आणि केज पोलीस स्टेशनने ही जे शांतता कमिटीची बैठक लावली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानते आणि सगळ्यांनी हातात हात मिळून हे सगळे उत्सव आनंदाने पार पाडूयात एवढंच बोलते आणि थांबते. जय भीम, जय सैनिक. धन्यवाद आदरणीय सिद्धताई. बघा, त्यांनी अतिशय चांगली गोष्ट सांगितली की ज्या ठिकाणी एथिक्स असतात त्या ठिकाणी खरं तर कुठलीच आवश्यकता नसते. आपण जर का आपले मूल्य जपले तर काही गालबोट कसल्याच गोष्टीत लागत नाही. त्यानंतर मी आदरणीय मीना साहेबांना विनंती करतो, केज पोलीस यांचे सहाय्यक केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री मीना साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी शांतता कमिटीवरती इथे उपस्थित लोकांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. आज शांतता कमेटी की बैठक में नगराध्यक्ष मैडम हारून भाई, अब हमारे सभी पत्रकार बंधु, केस के नागरिक और हमारा पुलिस स्टाफ, सबका बहुत बहुत स्वागत. देखिए, हमारे भारतवर्ष की परंपरा रही है कि हम सारे त्यौहार समाज में मिलजुल कर मनाते आए हैं. चाहे किसी भी धर्म या जाति से संबंधित वो त्यौहार रहा हो, हम सब बिना किसी भेदभाव के उस त्यौहार को सब लोग मनाते हैं और सब लोग एंजॉय करते आए हैं. ये हमारी लिगेसी है. तो मेरा आपसे इस विशेष आग्रह है कि इस लिगेसी को बनाए रखना है. और केज की भी परंपरा रही है कि केज एक शांतिपूर्ण कस्बा है, शहर है. इसे हमें बनाए रखना है. इस पर किसी भी तरीके का दाग धब्बा नहीं लगना चाहिए. हमारी पहचान अक्षुण्ण बनी रहे, ये हम सबका दायित्व है, बराबर का दायित्व है. अभी रमजान का महीना चल रहा है जो कि बहुत ही पवित्र महीना है. फिर ईद आएगी, उसके बाद एक के बाद एक कई सारी जयंती त्यौहार आने वाले हैं, एक के बाद एक. श्री हनुमान जयंती है, रामनवमी है, उसके बाद बाबा साहेब अम्बेडकर जयंती है. हम सबका ये दायित्व बनता है कि समाज में हम शांतिपूर्ण ढंग से आपसी प्रेम और भाईचारे के साथ शांति व्यवस्था को भंग किए बिना इन त्योहारों का, इन जयंतियों का आनंद लें. जो भी हमारी मेरवणुक निकालनी है, यात्रा निकालनी है, जैसे भी हमको जश्न मनाना है, उसमें एक दायरे में रहते हुए दिमाग में ये रखना है कि कानून व्यवस्था को नुकसान ना पहुंचे और हमको फुल एंजॉयमेंट भी आए. ये जो त्योहार होते हैं ये एक बहाना होते हैं. हमारी जो रूटीन लाइफ होती है उसमें हम डेली सुबह उठ के काम पे जाएंगे, रात को काम से लौटेंगे. मोनोटोनिसिटी आ जाती है लाइफ में. आपसी लोगों से मिलने जुलने का मौका नहीं मिलता, वक्त नहीं मिलता, अपने ही लोगों से, दोस्तों से, परिवार से. जो त्योहार होते हैं ये एक बहाना होता है हमारे पास कि हम थोड़ा ठहर के अपनी लाइफ को देखें, अपने दोस्तों को देखें, अपने संबंधियों को देखें कि क्या क्या हाल चाल है, कैसे है. आपस में विशेष दें, शुभकामनाएं दें, गले लगें, प्यार मोहब्बत बढ़ाएं. क्योंकि हम इंसान हैं, मशीन नहीं है. तो हमें भी रिचार्ज होने की जरूरत पड़ती है. तो मेरा आपसे आग्रह है और पूरे समाज से आग्रह है आपके जरिए, क्योंकि आप लोग समाज के प्रतिष्ठित व्यक्ति है सभी, और आप सबका समाज में एक प्रभाव होता है. तो हम में से अगर एक एक आदमी भी कम से कम 20-25 लोगों तक ये मैसेज पहुंचाएगा तो हमारा काम हो जाता है. समाज में शांति बनी रहती है कि हमको ढंग से रिचार्ज होना है, एंजॉय भी करना है, लेकिन दायरे में. किसी भी तरीके से समाज में नेगेटिव इमेज हमारी नहीं बननी चाहिए केस की. ये हमारा दायित्व है, ड्यूटी है. पुलिस का सहकार्य करना है. हमें और आप में फर्क क्या है? कोई फर्क नहीं है, वर्दी का फर्क है. हमारे पास वर्दी है, आपके पास नहीं है, लेकिन आप बिना वर्दी के सिपाही हो. हमारा गोल एक ही है कि समाज में शांति व्यवस्था बनी रहे और समाज विकास की राह पर आगे बढ़े. आप भी वही चाहते हैं, हम भी वही चाहते हैं. तो जब गोल एक है तो वी आर ए टीम. ऑपोजिट में नहीं है, अपोजिशन में नहीं है. इस चीज को हमेशा ध्यान रखना है. पुलिस स्टाफ आप ही के लिए काम करता है, दिन रात मेहनत करते हैं, आप ही के लिए करते हैं. समाज में लॉ एंड ऑर्डर ना हो, किसी तरीके का कोई नेगेटिव इंसिडेंट ना हो, इसके लिए हम काम करते हैं. तो हम चाहेंगे कि आप इसमें हमारा भरपूर सहयोग करें, सहकार्य करें. हम भी आपका सहकार्य करेंगे जहाँ जहाँ भी जरूरत पड़ती है. आपको कोई भी समस्या हो समाज में, अगर ऐसा लगे कि कोई आदमी कुछ मुश्किल क्रिएट कर सकता है,
आने वाले टाइम में इन त्योहारों में किसी ने दारू पी हुई है, कुछ उल्टा सीधा कुछ भी हरकत कर रहा है तो तुरंत पुलिस स्टाफ को सूचित करें, क्योंकि आफ्टर ऑल वी आर ए टीम। ज़्यादा आपसे कुछ कहे बिना, क्योंकि आप खुद समझदार हैं, सब प्रतिष्ठित व्यक्ति हैं, मैं अपने शब्दों को विराम देता हूं और दोबारा फिर से पुनः आप सभी को इन सब जयंतियों की, सारे त्योहारों की एक बार फिर से शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। आता येणारा उत्सव, सण, जयंती यांचा काळ हा अतिशय सचोटीचा आहे। जसं सांगितलं की केज शहराचं जे वातावरण आहे, यापूर्वी जसं होतं तसंच या ठिकाणी ठेवण्याची गरज सर्व आपल्या लोकांची आहे, केजवासियांची आहे। आज येणारी लोकसभा आहे, या लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा आम्हाला कायदा व सुव्यवस्थेबाबत जर काही आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा जर अनुचित प्रकार घडताना दिसला तर ही जबाबदारी माझी नाही आहे असं झटकून चालणार नाही आहे। तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री केव्हाही जरी वाटलं की याबाबत आपल्या केजवासियांना त्रास होऊ शकतो तर त्याबाबत तुम्ही नेहमीच पोलिसांशी संपर्क साधावा। आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तुमच्या ओळखीचे जे असतील, जर काहीच नसेल तर डायल 112 नंबर आहे जो 24 तास चालू असतो, त्याच्यावरती जर तुम्ही एक कॉल करून जर माहिती दिली तर पोलीस आपल्या त्यांचं काम जे आहे ते अशी ते तत्परपणे पार पाडतात। तसेच येणारी जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये अतिशय शांततेच्या वातावरणात ही लोकसभा निवडणूक ही शांततेत पार पडावी याकरता सुद्धा ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्येच आता सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, माननीय मीना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे। तर मी परत एकदा आपल्याला आग्रहाची विनंती करतो, सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर हा जसा चुकीच्या मार्गासाठी केला जातो तसंच माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, आमच्या अधिकाऱ्यांचे आहे। कुठल्याही चुकीच्या पोस्ट आपण पुढे व्हायरल करू नका। जर अशा जर पोस्ट जर व्हायरल केल्या तर जो व्हायरल करणारा, जो पुढे फॉरवर्ड करणारा तो सुद्धा तेवढाच दोषी असतो। हे आज सुप्रीम कोर्टापर्यंत ज्यांची जजमेंट आलेली आहे त्याप्रमाणे आपल्या समाजाची, आपल्या शहराची शांतता अबाधित राखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। बाहेर एखादी अप्रिय घटना घडते त्याबाबत पोस्ट तिकडे व्हायरल होऊन काही या प्रकारे केज शहराची शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर पोलीस ठाणे केज, तसंच सायबर ब्रँच बीड हे त्याच्यावरती लक्ष ठेवून असतं। परत त्याच्यानंतर औरंगाबादची जी आमची सायबरची टीम आहे, मुंबईची जी सायबरची टीम आहे, या सर्व गोष्टी लक्ष ठेवून असतात। पोलिसांच्या तर्फे प्रत्येकदा एकच शांततेचं आवाहन करतो की येणारे सण उत्सव शांततेत साजरे व्हावे, याकरता आपले काही विचार असतील ते मांडावेत याकरता या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। या बैठकीकरता सर्वांनी आपला वेळ दिला आणि या ठिकाणी आपले बहुमूल्य विचार या ठिकाणी मांडले, याबद्दल केज पोलीस ठाण्यातर्फे आणि माननीय मीना साहेब हे अतिशय व्यस्त कार्यक्रम होतो। आज सकाळी त्यांची मीटिंग चालू होती येणाऱ्या लोकसभेसाठी, ते संपूर्ण सर घरी जात असताना त्यांना मी थांबून आवर्जून इथे यायला मार्गदर्शन करायला सांगितलेलं आहे। त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। असंच एक आपलंही सहकार्य यापुढेही अबाधित राहावं ही इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी सांगतो।